सरकारने मागे घेतलेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्ह्याच्या अंमलबजावणीसाठी सांगलीत निवेदन। मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा आंदोलकांवर झालेल्या विविध गुन्ह्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार शासनाने परिपत्रक जारी करून गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते। मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात शासनाने दिलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंदोलनादरम्यान नोंदवलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डॉक्टर संजय पाटील, राहुल जाधव, अमृतराव सूर्यवंशी, प्रशांत भोसले, शिवाजी जाधव, योगेश पाटील, अमोल चव्हाण, महेश साळुंखे, अतुल माने पाटील, विशाल पाटील, शुभम खांडेकर, शुभम अवताडे, रोहित पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून लवकरच निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। माननीय मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणासाठी लढा यशस्वी झाला, त्याच लढ्यात ज्या लोकांनी मराठा आंदोलनासाठी केसेस अंगावरती घेतलेले आहेत, त्या केसेस मागे घेण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांनी सरकारला विनंती केली आणि सरकारनेही ती मान्य करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना GR पाठवलेले की बाबा ह्या लोकांच्यावरचे ज्या केसेस आहेत त्या मागं घ्याव्यात। आणि त्यामुळं आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं आणि आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना। जय जिजाऊ।